शुभ सकाळ मित्रांनो, मी विक्रांत सावंत घेऊन आलोय नवीन व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, खूप सुंदर सकाळ झालेली आहे. आता आपण नाश्ता करणार आहे. दिवसाची दिनचर्या आज दाखवण्याचा प्रयत्न माझा असेल. तर नाश्त्यामध्ये काय आलं आहे, उपीट आहे. खूप छान उपीट आहे मित्रांनो. असा नाश्ता आलाय उपीट, खूप छान उपीट आहे. आणि त्याच्यासोबत आहे चहा, रेग्युलर जो आपण पित असतो. तर असा स्वादिष्ट नाश्ता आला आहे, खूप छान. आणि याच्यामध्ये असे मटार वगैरे आहेत. हम्म. हम्म. दाखवतो. हे बघा, ह्याच्यामध्ये असे मटार, शेव तर आहेच, पण कसं मटार वरून दिसत नाही, ते आतमध्ये आहे. एवढे स्वादिष्ट उपीट आहे, छान. मित्रांनो, उपीट खाल्लंय, खूप छान उपीट होतं. आणि आपण मसाले भात कसा खातो रेग्युलर, तसे हे मसाला उपीट होतं. म्हणजे त्याच्यात गरम मसाला होता, बऱ्याच प्रकारचे मसाले होते, आणि टेस्ट एवढी भारी होती ना. भाज्या पण होत्या. हा, भाज्याही होत्या. ते ढबू मिरची, हा, डब्बू मिरची होती, आपलं कॅप्सिकम, त्याच्यानंतर मटार होतं, मटार, गाजराचे तुकडे. गाजराचे तुकडे. म्हणजे एकूण मसाले भातासारखंच त्यांनी केलं. मसाले उपीट. आता ते बरं, आता ट्रेंडच आलेत. नवीन नवीन गोष्टी माणसं ट्राय करत असतात. कारण कसं होतंय, रेग्युलर तेच तेच खाण्यानं, आता तू त्या दिवशी नाही का कंटाळा आलेला तुला रोज पोहे उपीट खाऊन, आपल्याला कधी ना कधी असं बाहेरचं खाऊच वाटतंय. त्याच्यामुळे हे असं नवीन कन्सेप्ट छान आहे, मसाले उपीट. आपण पण ट्राय करायला काय हरकत नाही. करू शकतो. हो. तर माहिती मिळाली हा, आपल्याला. माहिती मिळाली की एक नवीन प्रकार. नाही, खरंच खूप छान झालं. प्रकार तोच उपीट, फक्त त्याच्यात इन्व्हेन्शन करून झालेली नवीन रेसिपी मसाले उपीट. जसं आपण मसाले भात म्हणतो, हा, त्या पद्धतीने मसाले उपीट. नाही, छान आहे, छान आहे. तर काकांनी सकाळी आपल्याला भाजी आणून दिली. गाजर आणि मटारच्या शेंगा आणलेत. आता हिवाळा असल्यामुळे मटारच्या शेंगाचं प्रमाण जास्त असतं. हो, बाजारामध्ये. आणि हरभरे यायला चालू होतात. जानेवारीत मकर संक्रांत असते की नाही, त्या टायमाला येतात. हा, म्हणजे आता चालूच होईल की डिसेंबर. हा, आता हरभऱ्याची भाजी आली. हरभऱ्याची भाजी जी आपण त्या दिवशी खाल्ली. हा, कवळी ती खोडतात आणि तिची वेगळी पद्धत असते. आपण त्या दिवशी खाल्ली की छान लागते. आंबूस छान लागते. ती चवच तशी आहे. आता आपल्याकडे तर कोथिंबीर आहे जरा जास्त, मग म्हटलं आता त्याच्या जरा थोड्या वड्या कराव्यात, कोथिंबीरीच्या वड्या. थोडं बेसन लागेल, तांदळाचं पीठ लागेल, आणि मसाला आहे आपल्याकडे. काय, लसूण मिरची वाटप करून त्याच्यात टाकलं की साध्या पद्धतीने कोथिंबीरीच्या वड्या छान होते. करूया आज करूया. असं एकंदरीत आपलं आहे. आणि सकाळची आज सुरुवात तर चांगली. सुरुवात तर छानच झाली. म्हणजे मसाल्याच्या आपण त्याच्यात अगदी पदार्थापासून बघत होतो. होय, काय, कारण चवच तशी होती. चवच तशी होती की म्हणजे अशी वेगळी उपीटची टेस्ट आली, छान लागली. मसालेदार सुरुवात झाली आपली आज दिवसाची. तर अशी दिवसाची सुरुवात आमची झाली, खूप सुंदर अशी सुरुवात झाली. आणि पुढे काय 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 कसं नियोजन आहे ते मी तुम्हाला दाखवतो. गुड आफ्टरनून मित्रांनो. जेवण आलंय. जेवण ॲक्च्युली मगाशीच आलेलं, पण शॉर्ट्स व्हिडिओसाठी मी थोडंसं गाणी म्हणत होतो.
ते तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये पण एखादी क्लिप मी ॲड करतो. तर जेवण आले, जेवूयात आता. मगाशीच आल्यामुळं भूक तर लागलेली, पण गाण्यामुळं काय खाता आलं नाही. पण ठीक आहे, चला आता तुम्हाला दाखवतो काय काय जेवणामध्ये. हे असं जेवण आलेलं आहे. मसाले भात आहे, शिरा आहे, आमटी आहे आणि ही चवळीची भाजी ना, हो, चवळीची भाजी. चवळीची भाजी आणि मस्त असं लोणचं आलंय आणि चपात्या. तर हे असं जेवण आहे. आणि तर जेवण करणार आहे आणि जेवण करून झाल्यावरती जास्त काय काम नाही, फक्त एडिटिंगचं जरासं काम आहे. एडिटिंग झालं की व्हिडिओ आजच शक्यतो अपलोड करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. थोडंसं लेट होतं आहे कारण एडिटिंग करणं सोपं काम नाही आहे, तर त्याच्यात वेळ जास्त लागतो आणि इथली कामं पण असतात, त्याच्यामुळं सगळं ॲडजस्ट करून करावं लागतं. त्यामुळं कदाचित काही व्हिडिओज लेट पोचत आहेत तुमच्यापर्यंत, तर त्यासाठी क्षमस्व. चला भेटूया आता. जेवण करून ते एडिटिंगचं काम करतो, ते झालं की थोडीशी वामकुक्षी घेतो आणि भेटूया त्यानंतर. चला. तर गुड इव्हिनिंग मित्रांनो. 1, 2, तिसऱ्या म्हणायच्या 3 म्हणायच्या आधी शिट्टी वाजली. तर शिट्टी वाजली आहे, याचा अर्थ काय शिजतंय, दुसरा काय विचार करू नका, डाळ शिजते. तर छानपैकी झोप झाली आहे. झोप झाल्यानंतर आता म्हटलं काय करायचं, तर मम्मी म्हणाली की डाळीची आमटी बनवायची. उडीद डाळ जी असते, जी काळ्या कलरची असते, काळ्या सालीची उडीद डाळ, त्याची आमटी मम्मी बनवायला लागली. मग म्हटलं अंधार पडायच्या आधी आपण बनवून घेऊयात, म्हणजे संध्याकाळचं काम थोडंसं लवकर आवडेल. हे बघा, हा असा मसाला वाटून घेतला आहे, थोडासा भरडा वाटला आहे. ह्याच्यामध्ये कोथिंबीर आहे, त्यानंतर जिरे आणि हां हे आहे आपलं खोबरं. हे असं भरडं वाटून घेतलं आहे. हे थोडंसं जास्त मोठं राहिलेलं खोबरं आहे, हे काय टाकायची गरज नाही, हे साईडला ठेवायचं. मिरची आहे, कढीपत्ता आणि लसूण. तर असं एकंदरीत आहे हा मसाला. आता काय झालं, डाळ आपण शिजायला घातली आहे. डाळ शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मम्मी ह्याची फोडणी देणार, त्याच्यात मसाला ॲड करणार, त्यानंतर डाळ ॲड करणार, अशी आमटी तयार करणार आहे. तर मित्रांनो, आमटी बनवून तयार झालेली आहे. कशी झाली आहे तुम्हाला दाखवतो, तुम्हीच सांगा. आता कसं होतं, तुम्ही डायरेक्ट इथून व्हिडिओ थ्रू खाऊ शकत नाही. आता इथून पुढे परत नंतर टेक्नॉलॉजी थ्रू जर तशी टेक्नॉलॉजी आली, येणं तसं शक्यच नाही आहे सोडा, फक्त सांगतोय तुम्हाला. तर कशी झाली आहे सांगा. ही अशी आमटी तयार झालेली आहे. तर अशी दिवसाची बऱ्यापैकी कामं सगळी झालेली आहेत. आता फक्त थोड्या वेळाने जेवण करणार आहे. थोडं काम आहे, बघू शकता. काम झालं की मग जेवण करून स्लीपिंग मोड ऑन. चला तर मग हा असा ओव्हरऑल दिवस होता. आज लाईट नसल्यामुळे जास्त फुटेज काय घेता आलं नाही. जेवढं घेता आलं आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला. अशी दिवसाची दिनचर्या माझी असते, इवन आमची असते. चला भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच. आणि हो, पुन्हा एकदा सांगतो की व्हिडिओ कसे वाटत आहेत हे कमेंट करून सांगा. चला, अभिप्राय द्या, नक्की द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच. आता येतो.